माणूस आहे, त्याला बंद शाळेत ठेवलं आणि व्यवसायाचं कशाला? आज खरं तर कोर्टात आणण्यात आलं होतं. तुम्हाला अपेक्षा होती का जामीन होईल म्हणून, आणि उलट त्यांना आता मकोका लावलाय त्यांच्यावरती? जामीन तर व्हायलाच पाहिजे ना, कुठल्या गुन्ह्यामध्ये सापडलेलेच नाहीत ना ते. आशा होत्या 14 तारखेची होईल जामीन म्हणून, सगळ्याला आशा होती. आणि जामीन करून घेण्याचा हे प्रत्येकाचा अधिकारच आहे ना. संविधानावर विश्वास आहे आमचा, संविधानावर विश्वास आहे. संविधानावरती आमचा विश्वास आहे. त्या पद्धतीच्या भावना ज्या आहेत ते वाल्मिक कराड यांचे सगळे जे समर्थक आहेत ते या ठिकाणी व्यक्त करतायत. डॉक्टर जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. आपण डॉक्टरांशी देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. दादा, मावशींची तब्येत जी ती खालवताना दिसते, तुम्ही काय तपासणी केली, तपासणीत काय आलं आणि त्यांना काय सल्ला दिला? सकाळी 8 वाजल्यापासून ते एकाच जागी बसून आहेत. त्यांना दम्याचा त्रास आहे आणि त्यांचा बीपी कमीच होत नाही. त्यांचा बीपी 200च्या समोर त्यांचा बीपी आहे. त्यांना गरज आहे हॉस्पिटलाइज करण्याची, पण ते ऐकत नाहीत. त्यांनी पाणी सुद्धा पिलेलं नाही. तुम्ही सल्ला दिलाय त्यांना हो हॉस्पिटल? हो 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 आम्ही सकाळपासून इथंच आहोत. पूर्ण डॉक्टरची टीम आहे. हो, दोघं तिघं आहेत इथं पेशंट. आपण यंत्रणा काय ठेवली आता? 2 ॲम्ब्युलन्स आहेत, डॉक्टरांचं पथक आहे. आम्ही तर पूर्णपणे सारखं वॉच करतो इथं. डॉक्टरांचं हे पथक आहे शासकीय रुग्णालयातलं, आणि सगळे डॉक्टर देखील या ठिकाणी आलेले आहेत. महिलांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला या आंदोलनामध्ये दिसते. हे बघा, लोकांना अचानक पद्धतीनं सकाळपासून हे सगळे उपाशी आहेत, त्यांना भोवळ येते आणि त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न जे आहेत ते इथले जे वाल्मिक कराडांचे जे कार्यकर्ते करतायत. पाणी पिण्याची विनंती जी आहे ती त्यांना केली जाते, मात्र पाणी पिण्यास तयार नाही आहेत. हे सगळे समर्थक आहेत. आपण या ठिकाणी बघताय की वाल्मिक कराड यांचे जे सगळे समर्थक आहेत, जे गावात परळीतले सगळे रहिवासी आहेत, आणि त्यांना विनंती केली जाते की तुम्ही पाणी प्या, मात्र भोवळ अनेकांना येते. कार्यकर्ते जे आहेत ते त्यांना सांभाळत आहेत. वैद्यकीय पथक जे आहे ते या ठिकाणी त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करताय. वाल्मिक कराड यांच्या आई पारुबाई कराड या 75 वर्षाच्या आहेत. त्या सकाळपासून आंदोलन करतायत आणि त्यांच्यानंतर डॉक्टरांचं पथक या ठिकाणी आलेलं आहे आणि ते बीपी आणि हे सगळे चेक करतायत. अर्थातच सकाळपासून हे सगळे आंदोलक इथं असल्या कारणानं अनेकांनी पाणी देखील पिलेलं नाहीये आणि त्यामुळे त्यांना चक्कर त्यांना येते, प्रकृती त्यांची खालावतीये. वैद्यकीय पथकाकडनं त्यांना विनंती केली जाते की तुम्ही पाणी प्या. त्यांना ग्लुकोजचं पावडर देण्याचा प्रयत्न करतायत, मात्र हे